नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा नुकताच कुवेतहून भारतात सुखरूपपणे परतला। यानंतर मायलेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मानले आभार। वाशिमच्या कारंजा रिसोर्टमध्ये प्रशासनाकडून 26 ठिकाणांची तपासणी, 3 हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर, प्रशासनाकडून कारवाई सुरू। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये प्रशासनाकडून 19 घरगुती सिलेंडर जप्त। गॅस तुटवड्यामुळे काही ठिकाणी घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक सिलेंडर म्हणून वापर। अहिल्यानगरच्या मडीबुद्रुक शिवारात बिबट्याचे 2 बछडे आढळले मृतावस्थेत। मोठ्या बिबट्यानं हल्ला करून या बछड्यांना ठार केल्याचा प्राथमिक अंदाज। पालघरच्या डहाणूतील कासा परिसरात भटक्या कुत्र्यांमध्ये कॅनाईन डिस्टेपर या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव। या आजारामुळे अनेक कुत्र्यांच्या नाक आणि डोळ्यांतून घाण येणं, डोळे बंद होणं, शरीर अशक्त होणं, पाय कडक होणं अशी लक्षणं समोर। अमरावतीतील दर्यापूर शहरात महसूल विभागाकडून कारवाई करत गॅस सिलेंडर जप्त। जमावानं अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामा फाडला। जप्त केलेले काही सिलेंडर वाहनातून काढून नेल्याची माहिती। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण। आखाती देशातील युद्धामुळे नवी मुंबईतील 50% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर। नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता। बुलढाण्याच्या चिखली शहरातील आठवडी बाजारातील दुकानांना आग, आगीत 4 ते 5 दुकानं खाक। भंडाऱ्याच्या पवनीत गॅस सिलेंडरच्या गळतीनं ओमनी कारला भीषण आग। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण। काही वेळ परिसरात भीतीचं वातावरण। बदलापुरात सीएची व्यावसायिकाला मारहाण करत पत्नीचा केला विनयभंग। सीएनं पोलीस ठाण्यातही शिवीगाळ केल्याचा तक्रारदाराचा आरोप। पोलिसांकडून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। यवतमाळमध्ये एका व्यक्तीला वाहनात कोंबून नेत असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी 6 जणांच्या टोळक्याला दिला चांगला चोप। त्या व्यक्तीला का कोंबून नेत होतं याचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यातील सासवडमध्ये 2 गटात वाद होऊन हाणामारी, यात 5 जण जखमी। पोलिसांनी 10 ते 15 संशयितांना घेतलं ताब्यात। परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। धाराशिवच्या खानापूर जवळ स्कूटीची उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक, 2 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू। पुण्यातील वाघोरी परिसरात किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पोलिसांकडून कारवाई करत 5 किलो 555 ग्रॅम गांजा जप्त। या प्रकरणी पोलिसांकडून एका आरोपीला अटक। तर या होत्या काही विशेष घडामोडी। मी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।